हॅलो नमस्ते सर्वांना। आजची रेसिपी आहे सोयाबीन कबाब। तसं पाहिलं तर सोयाबीन कबाब बनवण्याचे बरेच सारे प्रकार आहेत, पण खूप सोप्यात सोपी रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवलेली आहे। सगळ्यात अगोदर एक वाटीभर सोयाबीन मी पाण्यामध्ये भिजत ठेवले। मस्त असे छान सोयाबीन भिजून फुगलेले आहेत। आता यातलं सगळं पाणी असं गच्च पिळून काढायचं। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेते आणि मस्त छान असं बारीक वाटून घ्यायचे। तयार केलेलं वाटण एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याची चव आणखीनच वाढवण्यासाठी यामध्ये थोडेफार मसाले घालायचे आहेत। सगळ्यात अगोदर मी घालते इथे गरम मसाला। मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा। मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या सुद्धा घालू शकता। अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल। पाव चमचा हळद घातली। अर्धा चमचा इथे मी जिरे वापरलेले आहेत आणि जिरे असेच अख्खे जिरे घालायचेत। अर्धा चमचा इथे मी धने पावडर वापरलेले आहे। आता हे सगळे मसाले व्यवस्थित छान असं याला चोळून असं लावून घ्यायचेत। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले व्यवस्थित या मिश्रणामध्ये चांगले मुरले जातील। व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे पहा एक मोठा चमचा मी बेसन पीठ वापरते आणि ह्याला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी एक मोठा चमचा तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। जेवढं बेसन पीठ घेतले तेवढं तांदळाचं पीठ मी वापरलेलं आहे। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, कारण सोयाबीन भिजवूनच बारीक केलं होतं आणि त्यामध्ये ओलसरपणा आहे। त्यामुळे पाणी न घालता छान असं हे मिक्स करून घ्यायचे। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये कांदा किंवा तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घालू शकता, पण मी एकदम साध्या पद्धतीनं बनवते त्यामुळे इथे भाज्यांचा वापर केलेला नाही। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपणाला हव्या त्या आकारामध्ये कबाब आपण बनवू शकतो। गोल किंवा चपटे किंवा असे निमुळत्या आकारामध्ये कोणत्याही आकारामध्ये बनवले तरीही याची टेस्ट काही बदलत नाही। तर मी असे गोल आकारामध्ये बनवून घेते। तर अशा पद्धतीने पहा सगळे कबाब मी बनवून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचे। व्यवस्थित चांगलं तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी ठेवलेली आहे। मीडियम आचेवरती हे कबाब आपणाला तळून घ्यायचेत आणि तळताना पण बघा कशा पद्धतीने तळते ते। सगळे सोयाबीनचे बनवलेले गोळे तेलामध्ये सोडून झाल्यानंतर लगेचच हे पलटी करायचे नाहीत। एखादा मिनिटभर हे असंच चांगलं तळून द्यायचे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित छान असं तळण्यासाठी अधूनमधून असं झाऱ्याने पलटी करत हे तळून घ्यायचं आहे। चांगले आतपर्यंत ते तळले जातात। मग एकदम मस्त असा छान असा खरपूस कलर येईपर्यंत तळून घेतलेत। हे असे नुसते जरी खाल्ले ना तरीही टेस्टी लागतात किंवा एखाद्या चटणीसोबत टोमॅटो सॉस बरोबर खायला घ्या, भारी लागतात एकदम। एकदम मस्त असे कुरकुरीत सोयाबीनचे कबाब आपले तयार आहेत। चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।